हॅलो फ्रेंड्स, 302 ची ट्रायल चालवणं, सेशन कोर्ट आणि सेशन ट्रायल हे प्रत्येक क्रिमिनल प्रॅक्टिशनरला आकर्षित करणारं क्षेत्र. प्रत्येक क्रिमिनल प्रॅक्टिशनरचं हे स्वप्न की कधी ना कधी आपण सेशनमध्ये अपिअर व्हायला पाहिजे, सेशनच्या केसेस चालवल्या पाहिजे. मग तुम्हाला सेशन ट्रायलची संधी हवी आहे का? ते सुद्धा एका कोर्टातल्या प्रत्येक सेशन ट्रायलमध्ये अपिअर होण्याची. तर सेशन केसेस चालवण्याची संधी प्रत्येक 7 वर्ष प्रॅक्टिस ज्यांची झालेली आहे अशा सर्व ॲडव्होकेट्सना उपलब्ध होणार आहे येऊ घातलेल्या ADPPच्या वेकन्सीजमुळे. सो वेलकम फ्रेंड्स, वेलकम टू ॲमिकस लॉ अकॅडमी. तर ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर या ज्या वेकन्सीज येऊ घातलेल्या आहेत त्याची तयारी कशी करावी याबद्दल आपण आता चर्चा सुरू करणार आहोत. तर ही एक्झाम पहिल्यांदाच होते आणि याच्या तयारीचे अनेक आस्पेक्ट आहेत, जसं की कुठले सब्जेक्ट केले पाहिजेत, ड्राफ्टिंगचं काय केलं पाहिजे, अपील रिव्हिजन वगैरे, प्रॉसिक्युटरचा रोल काय असतो नेमका सेशन कोर्टामध्ये थोडासा वेगळा असतो APP पेक्षा, प्लस लिगल एसे वगैरे वगैरे असे अनेक टॉपिक्सवर आपल्याला तयारी करावी लागणार आहे. त्यापैकी आज सुरुवातीला आपण बोलू ते म्हणजे सब्जेक्ट, कोणत्या सब्जेक्टवर फोकस करायला पाहिजे आणि या सब्जेक्टची तयारी कशा पद्धतीनं करायला पाहिजे. तर सुरुवात अर्थातच क्रिमिनल मेजर ॲक्ट्स, IPC, CRPC, इव्हिडन्स. आता IPC, CRPC, इव्हिडन्स का? तर सिलेबसमध्ये दोन्ही ॲक्ट्स असणार आहेत, दोन्ही म्हणजे जुने आणि नवीन ॲक्ट्स. तर IPC, CRPC, इव्हिडन्स प्लस न्यू लॉज. आता काही लोक खूप कन्फ्युज्ड आहेत की हे न्यू लॉ केले पाहिजेत का जुने लॉ केले पाहिजेत. तर जुने लॉ हे थोरोली केलेच पाहिजेत, प्लस नवीन लॉजनी काय चेंजेस केले या चेंजेसवर भर देऊन अभ्यास केला पाहिजे. जसं नवीन ऑफेन्स एखादा आला तर नवीन ऑफेन्स आणि जुना जो ऑफेन्स असेल त्याचा डिफरन्स, जसं स्नॅचिंग आलेला आहे, स्नॅचिंग आणि थेफ्ट, स्नॅचिंग आणि रॉबरीचा डिफरन्स वगैरे या पद्धतीने नवीन लॉचा अभ्यास केला पाहिजे. थोडक्यात क्रिमिनल मेजर ॲक्टचं काय, जुनं काय होतं, ऑल टुगेदर नवीन काही आलं आणि जर बदल केला असेल प्रोव्हिजन मध्ये तर बदल काय केला याचा पॉइंट वाईज अभ्यास जर केला तर क्रिमिनल मेजर ॲक्ट आपण कव्हर करू शकतो. पुढच्या टप्प्यामध्ये जे सेशनमध्ये रेग्युलरली चालतात बऱ्यापैकी सारखे ऑफेन्सेस, ॲक्ट्स रादर, जसं की NDPS आहे, अँटी करप्शन, SC/ST ॲक्ट आणि पॉक्सो, हे 4 महत्वाचे मायनर ॲक्ट्स याचा अभ्यास आपण केला पाहिजे, यावर भर दिला पाहिजे. आता पुढे जाऊया. काही अति स्पेशल ॲक्ट जे आहेत जसं मकोका किंवा मोका आहे, PMLA आहे, MPAD आहे, UAPA आहे. यापैकी मोका महत्वाचा आहे कारण तो महाराष्ट्राचा ॲक्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर भर दिले पाहिजेत. हे बाकीचे स्पेशल ॲक्ट आहेत, हे सिलेबसमध्ये येतील असं वाटतं, त्यासाठी आपण थांबू शकतो सिलेबस येईपर्यंत, त्यावेळी त्याची तयारी करणं गरजेचं होईल. आता याच्याशी कनेक्टेड ॲक्ट अजून काय केले पाहिजेत हा महत्वाचा प्रश्न आहे. यासाठी आपण APP चा जो काही सिलेबस आधी आलेला होता हे रेफर करू शकतो. त्यामधले महत्वाचे काय आहेत तर बॉम्बे पोलीस ॲक्ट आहे, ज्युएनाइल जस्टिस ॲक्ट आहे, प्रोहिबिशन ॲक्ट आहे, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आहे, त्यानंतर गॅम्बलिंग ॲक्ट, आर्म्स ॲक्ट, IT ॲक्ट. IT ॲक्टला आता फार महत्व आलेलं आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सशी कनेक्टेड IT ॲक्टचा अभ्यास हा केला पाहिजे. इमॉरल ट्रॅफिक ॲक्ट, हे एवढे जे ॲक्ट आहेत हे APPच्या सिलेबस मधले अतिशय महत्वाचे वाटतात, जे कनेक्टेड सेशनमध्ये सुद्धा एखाद्या सेशन ट्रायबल ऑफेन्स बरोबर लावले जाऊ शकतील. आणि याच्याबरोबरच एक महत्वाचा ॲक्ट आहे प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट आणि क्रिमिनल मॅन्युअलच्या प्रोव्हिजन्स. तर हे काही महत्वाचे सब्जेक्ट होते जे सुरुवातीला आपल्याला अभ्यासाला घेतलेच पाहिजेत. बाकीचं अजून बरंच काही आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्या ॲक्टची तयारी किंवा या ॲक्टचा अभ्यास कसा करायचा. बरेचसे ॲक्ट असे असतील जे आपण कधीच वाचलेले नाहीत आणि ह्याला आपण क्रिमिनल मायनर ॲक्ट म्हणतो. हे ॲक्ट कशासाठी बनवले गेलेले आहेत तर काही स्पेशल ऑफेन्सेस आणि स्पेशल प्रोसिजर सुद्धा काही काही ॲक्टने दिलेली आहे. त्यामुळे हे ॲक्ट वाचताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, याचा अभ्यास कशा पद्धतीनं केला पाहिजे. एक तर रीडिंग, बेर ॲक्टचं रीडिंग 3 ते 5 वेळा बेर ॲक्टचं रीडिंग व्हायलाच पाहिजे. बेर ॲक्ट रीडिंगमध्ये ॲक्टची स्कीम थोडक्यात समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय तर ॲक्टला 2-3 प्रश्न आपण विचारू शकतो की समजा अँटी करप्शन ॲक्ट आहे, लाचलुचपत, लाच देणं घेणं जो गुन्हा आहे, तर हा ॲक्ट यायच्या आधी 88 ला हा ॲक्ट आला, तर याच्या आधी काय होत होतं मग, हा एक प्रश्न विचारायचा.
हा यामध्येच याचंही उत्तर मिळतं की हा ऍक्ट आणला कशासाठी. त्यानंतर मेजर अमेंडमेंट्स काय झालेले होते या ऍक्टमध्ये आणि या ऍक्टचा ऑब्जेक्ट प्रिएम्बल काय आहे, हे 3 प्रश्न विचारले तर आपलं एक इनिशियल रीडिंग आपल्याला समजते. ऍक्टची स्कीम काय आहे हे समजून घेतो आपण यातून. पुढे या ऍक्टमध्ये ऑफेन्सेस काय आहेत, काय काय प्रश्न विचारायचे. या ऍक्टमध्ये ऑफेन्सेस काय काय आहेत, 1 2 3 4 5 हे 5 ऑफेन्सेस आहेत. त्यानंतर बेलच्या काही काही ठिकाणी काही काही ऍक्टमध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. जसं एनडीपीएस ऍक्टमध्ये बेल बद्दल थोडीशी स्ट्रिंजंट प्रोव्हिजन आहे. बेलची वेगळी काही प्रोव्हिजन आहे का. त्यानंतर प्रोसिजर आणि ट्रायल, जसं पॉक्सोमध्ये ट्रायल वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे, त्याचं काही वेगळी प्रोव्हिजन आहे का. त्यानंतर रिमांड कोण करतं, कॉग्निझन्स कोण घेतं. आणि काही काही ऍक्टमध्ये प्रिझम्पशन्स दिलेले आहेत. प्रिझम्पशन ऑफ इनोसन्स कितपत आरोपीला दिलं जाणार आहे. काही काही ऍक्टमध्ये सँक्शन दिलेली आहे, जसं अगेन अँटी करप्शन मध्ये सँक्शन लागते ट्रायलसाठी. तर अशा 7 ते 8 हेड्स खाली प्रत्येक ऍक्टचा आपल्याला अभ्यास करायला लागेल. आता जर आपण ऍक्ट कधी वाचलेलंच नसेल किंवा त्याची ट्रायल चालवलेली नसेल तर आपल्याला अनेक शंका येणार आहेत. त्याची एक डाऊट लिस्ट आपल्याला बनवायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्हॉट्स एव्हर दॅट इज अ डाऊट लिस्ट. या शंका आलेल्या आहेत. या शंकांचं निरसन झालं की आपल्याला ऍक्ट समजणार आहे. आता मग या शंकांचं निरसन करण्यासाठी काय करावं लागेल. सगळ्यात बेस्ट वे आहे तर एक म्हणजे ज्यांनी हे काम चालवलेले असतील आपले मित्र त्यांच्याशी चर्चा करायची, प्रॅक्टिशनरशी बोला. दुसरं काय आहे, कोर्टामध्ये डिस्पोज ऑफ झालेली केस एखादी घेऊन त्याचा केस स्टडी करा. हे सगळ्यात 2 चांगले मार्ग आहेत. आता हा झाला आपण कायदा समजून घेण्याचा प्रकार झालेला आहे. आता याला आपण परीक्षेमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. आपल्याला जे काही समजलं ते परीक्षेमध्ये मांडायचं आहे आणि ते प्रॉपर पद्धतीनं मांडायचं आहे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर ऍक्टची आपण स्कीम 1-1.5 पानामध्ये बनवावी लागेल आपल्या शब्दामध्ये. दुसरं काय करावं लागेल तर त्या ऍक्टची एक समरी आपल्याला तयार करावी लागेल. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं तर त्या ऍक्टवर आपल्याला मेन्स आहे एडीपीपीला असं समजून काही मेन्सचे क्वेश्चन बँक्स, क्वेश्चन्स फ्रेम करावे लागतील. त्या क्वेश्चन्सची आन्सर्स बनवता आली वेल अँड गुड, ऍटलिस्ट मग पॉइंट्स तरी बनवून ठेवले पाहिजेत. यासाठी त्या ऍक्टवरचे एक 3 ते 4 डिस्पोज ऑफ झालेले जजमेंट्स वाचणं हे महत्वाचं आहे. पॉक्सो अँटी करप्शन वगैरे स्पेशल कोर्टाचे जजमेंट घेऊन वाचलं तर अजून जास्त चांगल्या पद्धतीनं आपला अभ्यास होईल. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्या ऍक्टवरचे कमीत कमी एक 10 लँडमार्क केस लॉज हे आपल्याला आलेल्या डाऊटशी कनेक्टेड असणार आहेत. तर हे होतं ओव्हरऑल प्रिपरेशन आणि महत्वाचे सब्जेक्ट्स. आता परीक्षेला अजून बराच वेळ आहे. अर्ली प्रिपरेशन आणि रेग्युलर प्रिपरेशन हे यशाचं गमक आहे. तर ज्यांना अर्ली प्रिपरेशन करायचं आहे त्यांना अकॅडमीने कोर्स सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे एडीपीपीच्या प्रिपरेशनसाठी. तर आज आपण सब्जेक्ट्स आणि त्यांचा अभ्यास यावर बोललो. अशाच वेगवेगळ्या आस्पेक्ट्सवर आपण बोलत राहू. एखाद्या महत्वाच्या टॉपिकवर पुढच्या वेळी बोलू. टिल देन गुड डे अँड गुड बाय.